आपले दादा जिवंत होईल. महाराष्ट्राला विश्वास बसणार नाही. आपले दादा आत्ताच बारामतीमध्ये. आपले दादा आत्ताच एअरपोर्टवर. आपल्या दादांना लपवण्यामध्ये कोणाचा हात? इतके दिवस दादा कुठे होते? हे मी बोलत असलेले शब्द जरी तुम्हाला खोटे वाटत असले तरी आत्ताच एक धक्कादायक पुरावा सापडला असून अजितदादांचं सगळं सत्य आत्ताच उघड झालेलं आहे, जे बघितल्यावर महाराष्ट्राच्या जनतेला मोठा आश्चर्याचा धक्का बसेल. होय, आपल्या दादांबद्दल अत्यंत गुप्त माहिती आपण तुमच्यासमोर जाहीरपणे उघडणार आहे. फक्त तुम्हाला एकच विनंती आहे की पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की व्हिडिओच्या शेवटी आपण एक धक्कादायक व्हिडिओ क्लिप तुम्हाला दाखवणार आहेत, ज्यामध्ये दादा नेमकं कुठे आहेत आणि खरंच दादा जिवंत आहेत का याचा सगळा खुलासा होणार आहे. त्यामुळे शेवटच्या मिनिटापर्यंत हा व्हिडिओ बघत रहा. कुठेही अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका. आजही महाराष्ट्रातले हजारो लोक आपले दादा जिवंत आहेत, आपले दादा लवकर येणार, आपले दादांचं कमबॅक होणार, आपले दादा रॉयल एंट्री टाकणार, आपले दादा मोठ्या नेत्यांचं भांडं फोडणार, अशा वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहे. परंतु आत्ताच या संपूर्ण चर्चेला पूर्णविराम लागला असून एक धक्कादायक खुलासा झाला आहे, ज्यानुसार दादांबद्दल खरं काय आहेत याची गुप्त माहिती आत्ताच आपल्या हाती लागले. सीआयडीच्या तपासातून दादांच्या अपघाताबद्दलची माहिती सांगितली. त्याच्याही पलीकडे जाऊन एक गुप्त माहिती जी महाराष्ट्रापासून लपवण्यात आली, जी जनतेसमोर कधीच उघडपणे जाहीर केली नाहीत. ही सगळी माहिती आपण तुमच्यासमोर या व्हिडिओत दाखवणार आहे. ही सगळी माहिती बघितल्यावर अक्षरशः तुम्हाला घाम फुटेल आणि इतकं मोठं सत्य सरकारने का लपवलं असा मोठा प्रश्न निर्माण होईल. हे सर्व गुपित सत्य आपण तुम्हाला व्हिडिओ पुढे दाखवणार आहेत. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा अशीच तुम्हाला एक विनंती. मागील काही काळामध्ये एक भविष्यवाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये दादांचा अपघात होणार हे यापूर्वीच एका व्यक्तीने सांगितलं होतं. दुसरा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यामध्ये दादा जिवंत आहेत असं बोलण्यात आलं होतं. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर इंस्टाग्राम, फेसबुक या सगळ्यावर दादा जिवंत अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यात आले होते. परंतु खरंच दादा जिवंत असावे अशी आपल्यासह संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे. एक गोष्ट तुम्ही नोटीस केली का? दादा काही दिवसांपूर्वीच एका पत्रकार परिषदेत म्हणले होते की मी माझ्यावर 70,000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप होत आहे, परंतु माझ्याकडे सुद्धा असे काही पुरावे आहेत, अशी फाईल आहेत, ज्यामध्ये अनेक मोठ्या नेत्यांनी घोटाळे केले, अनेक नेत्यांनी वेगवेगळे विभागामध्ये पैसे खाल्ले, अनेक मोठ्या मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला. याची गुप्त माहिती फक्त अजितदादांकडेच होती. रोहितदादांनी सांगितलं की मागील एका भेटीमध्ये अजितदादा रोहित पवारांना म्हणाले होते की तुझा कोणी जवळचा मित्र ज्याच्याकडे स्वतःचं विमान आहेत, हेलिकॉप्टर आहेत, अरे जर असेल तर तू ते वापर, आजकाल माझ्या कानावर बरंच काही येतंय, त्यामुळे काळजी घे, असं अजितदादा रोहित पवारांना काही दिवसापूर्वी बोलले होते. या सगळ्या बोलण्यापाठीमागे नेमकं काय आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला समजलं का? दोन्ही राष्ट्रवादी वेगळे झाल्यानंतर सुद्धा अजित पवार अधूनमधून पवारसाहेबांना भेटायचे. काही कामानिमित्त, काही कार्यक्रमानिमित्त किंवा एखाद्या बैठकीत पवारसाहेबांची आणि अजितदादांची भेट होत असायची. तसंच विलगीकरण संदर्भात अजित पवारांनी पवारसाहेबांचे काही नेते यांच्यामध्ये सुद्धा काही गुपित बैठका झालेल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीचा जर विचार केला आणि एक गोष्ट जर नोटीस केली की दादांच्या जीवाला धोका होता, दादा काही मोठ्या नेत्यांची काळे भ्रष्टाचार बाहेर काढणार होते, म्हणून दादांना कुठे लपवण्यात आलंय, या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत विचार जर केला तर दादा जिवंत आहेत, दादा जिवंत असेल अशी सुद्धा जनतेमध्ये चर्चा केली जात आहे. पत्रकार परिषदेमध्ये रोहितदादांनी सांगितलं की आपले दादा जिवंत नाहीत, पण तरीही महाराष्ट्रातील काही जनता विश्वास ठेवायला तयार नाही. आजही वाटतं की दादा आहेत, कुठेतरी आहेत, दादा येतील, दादा कमबॅक करतील. तुम्हाला काय वाटतं दादांबद्दल हे कमेंट करून सांगा. लगेच आपल्या व्हिडिओला एक लाईक झालाच पाहिजे. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत रहा. राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल. दादांच्या अपघातावरून राजकारण पेटलं. संजय राऊतांनी अजित पवारांच्या अपघाती निधनावरून पुन्हा एकदा भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांच्या विमान अपघाताचं राजकारण करू नका असं विधान केल्यानंतर राऊतांनी खळबळजनक दावा करत थेट भाजपच्या भूमिकेवर आक्षेप घेतलाय. मला असं वाटतं की या संदर्भात जो काही वादविवाद होतोय हा अतिशय निरर्थक अशा प्रकारचा आहे, अतिशय चुकीच्या अशा प्रकारचा आहे. प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःचं राजकारण याच्यात कसं पाहता येईल हा प्रयत्न करतोय.
हे अतिशय चुकीचं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत, आपण वाचलं असेल आज, म्हणजे दम देऊन सांगतायत, याद राखा अजित पवारांच्या मृत्यूचं कोणी राजकारण कराल तर याद राखा. तुमचा काय संबंध आहे? तुम्ही कशा करता धमकावताय? तुम्ही एक माणूस आमचा महत्त्वाचा मृत्यू पावला अपघातामध्ये, त्याच्याविषयी जर कोणाला शंका आल्या तर तुम्ही अस्वस्थ का होताय? काय तुमचा काय त्यात हात आहे का सगळ्यांचा? हाच संशय आहे. अजित पवारांच्या निधनानंतर अनेक नेते वेगवेगळी वक्तव्य करत असतानाच संजय राऊत मात्र भाजपला लक्ष करतायत. त्या दादांबरोबर ती भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का? मुंबईतून घेऊन चालले होते बारामतीत सुरक्षित ठेवायला. अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का? अजित पवारांचा जो अपघात आहे तो संशयास्पद आहे आणि त्याची न्यायालयीन चौकशी होणं गरजेचं आहे सिटिंग जजकडून. अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी एका बाजूला तांत्रिक तपासाचे दावे केले जात आहेत, तर दुसरीकडे राऊतांसारखे नेते थेट घातपाताचे आरोप करतायत. आता या आरोपांना भाजप काय उत्तर देणार आणि 10 तसंच 12 फेब्रुवारीला होणारे खुलासे महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता भूकंप घडवणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. रोहित पवारांनी जोरदार टीका केली. स्टेजवर असताना काकींशी नीट वागा, महाराष्ट्र तुम्हाला बघतोय असा इशारा देत त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधलाय. सुनेत्रा पवार यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांमध्ये कुजबूज सुरू होती. त्यावरून रोहित पवारांनी हा संताप व्यक्त केला. सुनेत्रा काकी या सक्षम महिला आहेत, पवार परिवाराच्या एक घटक आहेत आणि मग त्याच्यात त्या प्रेस कॉन्फरन्सेसला सुद्धा समोर जाऊ शकतात. त्यांना वाटेल ते त्या ठिकाणी बोलू शकतात. जर कोणाला वाटत असेल की सुनेत्रा काकींना आपण कंट्रोल करू शकतो, दादांना कंट्रोल करता येत नव्हतं पण काकींना करता येईल, तर ते भ्रमात आहेत. थोड्या दिवसानंतर नक्कीच कळेल की ताकद काय असते आणि एक नेता कशा पद्धतीने पार्टी तिथं चालवत असतो. त्यामुळे ह्या 4 जे कुठले नेते आहेत त्यांनी थोडंसं सांभाळून राहावा, सांभाळून वागा, एवढंच या ठिकाणी सांगतो. जयला जागा सुद्धा कुठं द्यायची तर ते नेते तिथे ठरवणार. कोणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी ओढतं, कोणी काय करतं, म्हणजे हे बघून महाराष्ट्राची जनता आम्हाला ह्या गोष्टी वाटत नाही. आता तुम्ही ह्याच्यात आम्ही राजकारण करतोय असं म्हणतोय, तुम्ही राजकारणाचा मुद्दा काढला म्हणून आता आम्ही भावनिक मुद्दा काढतो. त्यामुळे आमच्या काकींचा जो आदर आहे, कारण काकी मोठ्या नेत्या आहेत, त्या नक्कीच खूप चांगलं काम अजितदादांचं काम सारखं काम करतील असा आम्हाला विश्वास आहे. पण जरा सांभाळून वागा आणि सांभाळून त्या ठिकाणी बोला, एवढंच या ठिकाणी सांगतो.